मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरण्याची नवीन पद्धत आता आलेली आहे। अवघ्या सोप्या भाषेमध्ये घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने अर्ज भरावा या संदर्भातील पूर्ण ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। नीट लक्षपूर्वक इथं या ठिकाणी ऐकून घ्या। सर्वप्रथम प्ले स्टोर वरती जा, त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा। इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ओपन या बटनावरती क्लिक करा। ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन होण्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि टर्म आणि कंडिशन वरती क्लिक करायचं आहे आणि स्वीकारा यावरती परत एकदा क्लिक करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता त्या मोबाईल नंबरवरती एक 4 अंकी OTP येईल। तो OTP आलेला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। आपण आता OTP भरून घेऊया। व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करणार आहात। क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर प्रोफाईल अपूर्ण आहे, ती प्रोफाईल सर्वप्रथम तुम्हाला भरून घ्यायचं आहे। आता एखाद्या महिलेचा तुम्ही अर्ज करणार आहात तर त्या महिलेचं सर्वप्रथम पूर्ण नाव टाका। ईमेल ID असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही। जिल्ह्याचं नाव भरा, तालुक्याचं नाव भरा आणि अशा पद्धतीने सर्वप्रथम पूर्ण माहिती तुम्ही भरू शकता। आता या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवत आहे। अर्ज भरण्याच्या पूर्वी तुम्ही सर्वांनी एकदा अर्ज कशा पद्धतीने भरावा या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ एकदा पाहून घ्या आणि त्यानंतरच अर्ज भरा। आता या ठिकाणी ईमेल ID टाका किंवा टाकू नका, तुमचा जिल्हा निवडा। जिल्हा निवडल्यानंतर परत एकदा तुमचा तालुका सिलेक्ट करा। तालुका सिलेक्ट केल्यानंतर महिलेचा प्रकार जो आहे, नारी शक्तीचा प्रकार, यामध्ये तुम्हाला आता प्रकार निवडायचा आहे। यामध्ये आता विविध प्रकार आहेत। तुम्ही बचत गटातील महिला असेल, स्वतः महिला असेल, सामान्य महिला असतील, गृहिणी असेल, असे भरपूर ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, वार्ड अधिकारी असेल, सेतू असेल, अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी परिवीक्षिका असेल, आता तुम्ही सामान्य महिलामधून अर्ज करू शकता। सामान्य महिला किंवा गृहिणी, आता सामान्य महिला इथे क्लिक केलेला आहे। अपडेट प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आता ही प्रोफाईल तुमच्या मोबाईलमध्ये अपडेट झालेली आहे। आता तुम्ही अर्ज करण्यासाठी रेडी झालेले आहे। नारी शक्ती दूत यावरती क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जो अर्ज आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम इथे ध्यानात ठेवा, पूर्ण माहिती एकदा सविस्तररित्या भरून घ्यायची आहे। सर्वप्रथम महिलेचं पूर्ण नाव आधार कार्डवर ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने पूर्ण भरून घ्या। पती किंवा वडिलांचं नाव तिथे सिलेक्ट करा आणि पतीचे नाव पूर्ण भरून घ्या। जन्मतारीख निवडत असताना कॅलेंडरचा वापर करायचा आहे तुम्हाला। सर्वप्रथम तुमचा जो वर्ष आहे, जन्मवर्ष, तो वर्ष सिलेक्ट करा। या ठिकाणी जेव्हा तुम्ही स्क्रोल कराल तेव्हा सर्व वर्ष दिलेली आहेत। तो वर्ष सिलेक्ट केल्यानंतर इथं जो महिना आहे त्या महिन्यावरती क्लिक केल्यानंतर महिना या ठिकाणी सिलेक्ट करा। जो महिना असेल, महिना सिलेक्ट केल्यानंतर जी तारीख आहे ती तारीख इथे सिलेक्ट करा। आता सिलेक्ट केल्यानंतर जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे। जो जन्माचा ठिकाण आहे यामध्ये तुमचा जिल्हा निवडा। जन्माचा ठिकाणाने जो पत्ता आहे तोच ठिकाण तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे। आता जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर जो तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करा। तालुका सिलेक्ट केल्यानंतर आता गाव किंवा शहर, आता या ठिकाणी जो शहर आहे तुमचा तो शहरचं इथे सिलेक्ट करायचं आहे किंवा नाव टाकायचं आहे। आता विविध शहर आहे तुमचे, तालुक्याचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता। आता त्यानंतर ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जी तुमची असेल त्या ठिकाणचा ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे। पत्त्यामध्ये आधार कार्डवरचा जो पत्ता आहे तो पूर्ण पत्ता टाका। मोबाईल क्रमांक टाका, आधार क्रमांक टाका। तुमच्या बँक खात्याला जो काही आधार लिंक आहे का त्याचे इथं सिलेक्ट करा। मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत जर तुम्ही इथं लाभ घेत असाल तर होय किंवा नाही करा। जर होय केलं तर तुम्हाला आकडा टाकावा लागतो, त्यासाठी नाही करून घ्या। त्यानंतर आता विवाहित स्थितीमध्ये अविवाहित आहे, विवाहित आहे, त्याच्यानंतर विधवा असेल, परित्यक्त्या असेल, निराधार असेल, यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत। ज्यामध्ये तुम्ही बसताय त्याला इथं सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर बँकेचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे। बँकेचं नाव, ज्या ठिकाणी तुमचं खातं आहे, ज्या बँकेचं त्या बँकेचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर बँकेच्या पासबुकवरती जो नाव आहे त्याच पद्धतीने तुमचं नाव टाका, खाते नंबर टाका, IFSC कोड टाका
आणि तुम्ही ज्या बँकेचं वरती नाव टाकलेलं आहे, ज्या बँकेचं तुम्ही खातं वरती जोडलेलं आहे त्याला आधार लिंक आहे का? असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. शक्यतो आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. आता आधार कार्ड या ठिकाणी सर्वप्रथम अपलोड करायचं आहे. त्यानंतर आदिवासी किंवा जन्माचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे, उत्पन्नाचा पुरावा जोडायचा आहे. आता सर्व डॉक्युमेंट मी या ठिकाणी जोडून घेणार आहे. सर्व माहिती इथं मी आता भरून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्या. ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या सर्व डॉक्युमेंट तुमच्या समोर ठेवून भरून घ्यायचं आहे. आता भरून घेतल्यानंतर या ठिकाणी बघा आदिवासी प्रमाणपत्राच्या ठिकाणी, जन्म दाखल्याच्या ठिकाणी जे 4 डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहेत, 4 पैकी एक डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता. आता जर 15 वर्षापूर्वीचे हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला रहिवासीचा दाखला नवीन काढून जोडावं लागणार आहे. आता बघा फोटो तुमचं लाईव्ह या ठिकाणी घ्यायचं आहे. फोटो घेण्यासाठी तुम्ही एकतर पासपोर्ट फोटोचं त्याचं फोटो काढू नका, कारण त्या महिलेचा लाईव्ह फोटो काढायचा आहे. परत तुम्हाला यामध्ये तुमचा अर्ज जेव्हा मंजूर होईल तेव्हा तुम्हाला KYC करावं लागणार आहे. त्यासाठी आता तुम्ही लाईव्ह फोटो घेतलेला आहे. खाली जो टर्म आणि कंडिशन दिलेली आहे त्यावरती क्लिक करा. आता त्यावरती क्लिक केल्यानंतर एक नोटिफिकेशन येईल. परत इथं स्वीकारावरती क्लिक करा. आता स्वीकारा यावरती क्लिक केल्यानंतर बघा काही वरती काही चुकून राहिलेलं असेल तर डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल. जर सर्व व्यवस्थित भरला असेल तर तुमचं काही या ठिकाणी येणार नाही. त्यासाठी परत एकदा सविस्तर माहिती भरल्यानंतर पूर्ण चौकशी व्यवस्थितरित्या करून घ्या. सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड झालेले आहेत. आता माहिती जतन करा यावरती क्लिक करा. यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार आहात, क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नोटिफिकेशन येईल. यामध्ये अर्जदारांची पूर्ण माहिती ज्या पद्धतीने आता तुम्ही फॉर्ममध्ये भरलेली आहे सर्व माहिती या ठिकाणी दर्शवली जात आहे. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही लावलेले आहेत ते डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी दर्शवले जात आहेत. आता इथं अर्ज सबमिट करा किंवा जर तुम्हाला काही चुकलेलं आढळून आला असेल तर रद्द करा किंवा बदला यावरती क्लिक करू शकता. आता अर्ज सबमिट करा यावरती आपण क्लिक करणार आहात. अर्ज सबमिट करा यावरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही आता या फॉर्म भरत असताना टाकलेला होता त्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. पूर्वीचा प्रोफाईलचा वेगळा मोबाईल नंबर झाला. जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यामध्ये जो फॉर्म भरत असताना जो मोबाईल नंबर टाकलेला आहे, ज्या लाभार्थ्यांचं तुम्ही फॉर्म भरत असताना मोबाईल नंबर टाकलेला आहे फॉर्ममध्ये त्यावरतीच OTP येणार आहे. पूर्वी जो मोबाईल नंबर आपण टाकला होता तो प्रोफाईलसाठी टाकला होता. आता अर्ज जो आहे अर्जमध्ये टाकलेला जो मोबाईल नंबर होता त्यावरतीच OTP आलेला आहे. तो 4 अंकी OTP तुम्हाला या ठिकाणी इंटर 4 डिजिट OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. नीट लक्षपूर्वक एकदा जर तुम्ही समजून घेतलं तर अर्ज भरण्यासाठी सुरुवात करा. तुमचा अर्ज 100% मंजूर होईल आणि त्रुटीमध्ये सुद्धा पडणार नाही. आता इथं OTP टाकलेला आहे, व्हेरीफाय यावरती क्लिक केलेलं आहे. आता इथं आपला अर्ज सक्सेसफुल झालेला आहे. वरती नोटिफिकेशन आलेलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं अर्ज पेंडिंगमध्ये आहे का कसं दाखवेल. आता नारी शक्ती दूत यावरती क्लिक करायचं आहे. केलेले अर्ज जो ऑप्शन या ठिकाणी दर्शवला जात आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर वरती नोटिफिकेशन आलेलं आहे त्याला क्लिक करून तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय का पेंडिंगमध्ये आहे हे तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सर्व पाहू शकता. परंतु जो मोबाईल नंबर टाकलेला होता त्यावरती येणार नाही. जेव्हा तुम्ही प्रोफाईल नंबर टाकला होता त्यावरतीच तुम्हाला हे सर्व समजून येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.